Question 14. Find the equation of the tangent to the parabola y square equal to 36x from the point 2 and 9. तर इथे इक्वेशन ऑफ द टँजेंट फाइंड आउट करायचं आहे आणि पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे y स्क्वेअर इक्वल टू 36x आणि टँजेंट कुठून काढलेलं आहे ते फ्रॉम द पॉइंट 2 and 9. 2 and 9 या पॉइंट पासून टँजेंट काढलेलं आहे. जेच ह्या पॉइंट मधून टँजेंट जातो आणि पॅराबोलाला एका पॉइंट मध्ये टच होतो. तर इथे ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय मिळणार आहे, कंपेअर करायचे y स्क्वेअर इक्वल टू 4ax. दिस इज द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द पॅराबोला. a इक्वल टू 4a इक्वल टू 36. therefore a इक्वल टू 36 डिवाइडेड बाय 4 मीन्स 9. 4a इक्वल टू 36, a इक्वल टू 9. मग इथे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली. अँड इक्वेशन ऑफ द टँजेंट y इक्वल टू mx प्लस a divided by m, where here m is slope of the tangent, and tangent drawn from the point whose coordinates are x and y. तर इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर इथे x आणि y काय घ्यायचं आहे आपल्याला, 2 आणि 9 घ्यायचं आहे आणि a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9, ती याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि पहिल्यांदा आपल्याला इथे स्लोप काढायचा. आपल्याला टँजेंटचा स्लोप माहित नाहीये, तर आधी स्लोप फाइंड आउट करायचा आणि त्याच्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये स्लोप आणि a ची व्हॅल्यू ठेवून आपल्याला टँजेंटचं इक्वेशन काढायचं आहे. गिवन इक्वेशन ऑफ द पॅराबोला, is y square equal to 36x. तर हे आपल्याला पॅराबोलाचं इक्वेशन दिलेले आहे. याची कंपेअर करायची, आपल्याला तुलना करायची. कंपेअरिंग विथ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द पॅराबोला, दॅट इज y स्क्वेअर इक्वल टू 4ax. तर हे जे आपण इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन घेतो त्याची आणि ह्याची तुलना करायची. तर आपण हेच इक्वेशन का घेतलं, तर इथे y स्क्वेअर आहे म्हणून हे इक्वेशन घेतलं. तसं पॅराबोलाचे किती हे आहे इक्वेशन आहे, तर y स्क्वेअर इक्वल टू 4ax और y स्क्वेअर इक्वल टू -4ax, x स्क्वेअर इक्वल टू 4by and x स्क्वेअर इक्वल टू -4by. असे 4 इथे स्टँडर्ड फॉर्म मध्ये पॅराबोलाचे इक्वेशन आहे. तर इथे ह्याच्यासाठी आपण हे घेतलेले, कारण इथे x आहे आणि प्लस आहे, त्याच्यामुळे आपण y स्क्वेअर इक्वल टू 4ax हे घेऊन आता कंपेअर करायची आणि a ची व्हॅल्यू काढायची. We get 4a equal to 36. Therefore a equal to 36 divided by 4 means 9. a equal to 9. Equation of the tangent. Standard equation of the tangent is y equal to mx plus a divided by m, where m is slope and put here a equal to 9. तर इथे m हा स्लोप आहे, तेव्हा हे टँजेंटचे इक्वेशन आहे. तर आता आपल्याला इथे फक्त a माहिती आहे आणि x आणि y इथे काय घ्यायचं आपल्याला 2 आणि 9. and tangent drawn from point having coordinate x and y. तेव्हा हे इक्वेशन असं आहे, जेव्हा टँजेंटचा स्लोप m आहे आणि हा टँजेंट ह्या पॉइंट पासून ड्रॉ केलेला आहे, तेव्हा ह्या टँजेंटचं इक्वेशन ह्या पद्धतीने आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला, y इक्वल टू mx प्लस a अपॉन m. नाउ पुट हियर x इक्वल टू 2 and y इक्वल टू 9 and a इक्वल टू also 9. x equal to 2 and y equal to 9 and a equal to 9 in this formula. Therefore 9 equal to m
प्लस 9 डिवायडेड बाय m. तर इथे आता आपल्याला एक इक्वेशन मिळेल, त्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू कळणार आहे, म्हणजे स्लोप कळेल. स्लोप इथून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर स्लोप फाइंड आउट करण्यासाठी आपण असं करतो, 9 इक्वल टू 2. आता इथे आपण m ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय दोन्ही बाजूला बाय m, दोन्ही बाजूला m ने गुणू. 9n इक्वल टू 2m स्क्वेअर प्लस 9 म्हणजेच 2m स्क्वेअर मायनस 9m प्लस 9 इक्वल टू 0. इथे आपल्याला हे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. तर या इक्वेशनचे आपल्याला रूट्स काढायचे. ते रूट्स म्हणजेच काय आहेत? स्लोप्स. रूट्स म्हणजेच काय? तर स्लोप्स आहेत. तर ह्याचे आपण रूट काढू. 9 × 2 18, 9 × 2 18 अँड इथे आता आपल्याला 9 यायला पाहिजे. 3 × 6 6 साहित्य काढा. 6 × 3 18. मग इथे आपण हे असं या पद्धतीने लिहू शकतो. 2m स्क्वेअर मायनस 9m लिहायचं आपल्याला. तर मायनस 3m अँड मायनस 6m. ही टर्म आपण मधली जी टर्म आहे मिडल टर्म या पद्धतीने घ्यायची. तर आधी आपण 6m घेऊ. 6m मायनस 3m प्लस 9. तर इथे आपण आधी 6m का घेतले? तर 2 आणि 6 ह्याच्यामध्ये ह्याला दोन्ही भाग जातो, ह्याला दोन्ही भाग जातो. इथे 3 ने भाग जातो, इथे पण 3 ने भाग जातो, म्हणून आपण आधी 6m घेतलेले. मग आता ह्याच्यातून काय कॉमन काढता येईल ते बघायचे. 2m आणि कंसामध्ये m मायनस 3. 2m × m मीन्स 2m स्क्वेअर मायनस 3 × 2m मीन्स 6m. आता ह्याच्यातून आपल्याला काय कॉमन घेता येईल? तर 3 कॉमन घेता येईल. मायनस 3 इन ब्रॅकेट m मायनस 3 इक्वल टू 0. तर इथे मायनस का घेतला आपण? तर मायनस मायनस बिकम प्लस, मायनस मायनस प्लस. 3 मायनस 3 × m मायनस 3m मायनस 3 × मायनस 3 मायनस 3 × मायनस 3 प्लस 9. म्हणून आपण इथे मायनस घेतले आणि कंसामध्ये हे चिन्ह मायनस घेतलेले. आता ह्याच्यामध्ये काय कॉमन निघतं? तर इथं हा कंस m मायनस 3 आहे, इथे पण m मायनस 3 आहे. इथे ह्या दोन्ही टर्म्समध्ये हा कंस सारखा आहे, कॉमन आहे. तर हा आपण एका बाजूला घेऊ, m मायनस 3 अँड रिमेनिंग टर्म्स इन अनदर ब्रॅकेट. ह्याच्यावर आपल्याला दोन व्हॅल्यू मिळणार आहेत mच्या. therefore m minus 3 equal to 0 or 2m minus 3 equal to 0. मग आता एकाला m1 म्हणू, एकाला m2 करू आपण. इथे ह्याला m1 म्हणू आणि ह्याला m2 करू. मग m equal to 3, m1 equal to 3. दॅट इज इथं पण असंच करू. 2m equal to 3 म्हणजे m equal to 3 divided by 2. m2 equal to 3 divided by 2. दोन आपल्याला स्लोप मिळाले टँजंटचे. म्हणजे त्या पॉईंटमधून जाणारे असे दोन टँजंट्स आहेत आणि ते पॅराबोलाला टच होतात. तर त्या टँजंट्सचे स्लोप काय आहे? 3 आणि 3/2. m1 equal to 3 and m2 equal to 3/2. आता आपल्याला परत इक्वेशन ऑफ टँजंट y equal to mx plus a/n हा फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा टँजंटचा. आता इथे आधी आपण m1 घेऊ आणि नंतर m2 साठी दुसरं इक्वेशन काढू. पुट हिअर m equal to m1 that is 3 and a equal to 9. a equal to 9 in this equation. y equal to 3x plus 9 divided by m plus y plus 3 equal to 0. And this is the equation of tangent. When slope is 3 and here a equal to 9 and equation of the parabola is y square equal to 36x and tangent drawn from the two point which have coordinates 2 and 9. आता नंतर आपण m2 साठी दुसरे इक्वेशन काढू टँजंटचं. m2 equal to 3/2. Put here
m equal to 9, m2 means 3/2 and a equal to 9. In the equation y equal to mx plus a divided by m. y तसंच ठेवायचं. आता इथे हे कोऑर्डिनेट्स टाकायची गरज नाही, तर आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं म्हणून आपण ह्या पद्धतीने करायचं. m काय आहे 3/2 x, a आहे 9 अपॉन m आहे m2 घ्यायचं आहे 3/2. आता हे आपण सॉल्व करू. तर हे आपण इक्वेशन काढलं टँजेंटचं, हे सॉल्व करून आपल्याला दुसरं इक्वेशन मिळणार आहे. y इक्वल टू 3/2x प्लस 9/3/2 मीन्स 9/3 इंटू 2 मीन्स 3 इंटू 2 6. किंवा हे सॉल्व करायचं असेल तर असं करू शकतो आपण. 9/3/2 मीन्स व्हॉट 3 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 1 नंतर इथे 0 आणि 2 5 जा 10 1.5. याचं उत्तर काय आहे 1.5. 9 डिवायडेड बाय 1.5 मीन्स 90 डिवायडेड बाय 15 मीन्स 6. इथे आपण सॉल्व करतोय 6. मग आता इथे 2 आपल्याला नको आहे. मग आता काय करायचं, दोन्ही बाजूला 2 ने गुणायचं. 2 ने गुणलं तर काय होणार आहे 2 गुणिले y 2y 2y. इथे 2 ने गुणलं तर इथे 2 2 कट होतील 3x. इथे 2 ने गुणलं तर काय येणार आहे 2 ने गुणल्यावर 12. आता 3x वजा 2y अधिक 12 बरोबर 0. हे इक्वेशन आहे टँजेंटचं. दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट. when slope is 3/2 and equation of the parabola is y square equal to 36x and tangent drawn from the point 2 and 9. याच्यासाठी हे इक्वेशन. तर ह्या इथे आपल्याला 2 इक्वेशन आहेत टँजेंटचे. therefore आन्सर लिहूया आपण. इक्वेशन ऑफ द tangents 3x minus y plus 3 equal to 0 and 3x minus 2y plus 12 equal to 0. तर कोणत्याही एका पॉइंटवरून जर आपण पॅराबोलाला टँजेंट जर काढले तर आपल्याला 2 इक्वेशन असे मिळतात. 2 स्लोप मिळतात. त्यामुळे आपण 2 इक्वेशन काढतो. 3x minus y plus 3 equal to 0 and 3x minus 2y plus 12 equal to 0.